दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय सुंदर दिवस आहे. आपल्याला घरातल्या घरात दीपपूजन कसं करावं, कुठला मंत्र म्हणावा, कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहे, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच आषाढ अमावस्या आहे. ह्या दिवशी आपण दीपपूजन करत असतो. आता हे दीपपूजन कसं करावं त्या संदर्भातली प्रत्यक्ष माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन येणार आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील. दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या नाहीतर आषाढी अमावस्या. सगळ्यात आधी तर दीप अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात सुंदर दिवस आहे बरं का. दुसरं आहे दीप अमावस्येला आईने मुलांसाठी काही उपाय सेवा करायच्या असतात. आणि तिसरं की दीप अमावस्या हा पितरांसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा दिवस आहे. थोडक्यात काय, दीप अमावस्या हा एक प्रकारे सणच आहे आपल्या घरात. आता ज्याला आपण गतहरी हे नाव दिलं आहे, पण आता लोकांनी त्या गतहरीचं पार गटारी करून टाकलं आणि अगदी सर्रास मांसाहार केलाच जातो. आता बुधवार म्हटलं तर काय विचारायलाच नको. आता यंदा जी काही अमावस्या आहे ती कधी लागणार आहे तर ती 11 तारखेला उत्तर रात्री 1:54 लागणार आहे. म्हणजे 11 तारखेची रात्री 1:54 लागणार आहे, जेणेकरून दुसरा दिवस जो बुधवार आहे तो संपूर्ण दिवस अमावस्या आहे, रात्री 11च्या दरम्यान संपणार आहे. म्हणून दीपपूजन हे तुम्हाला 12 तारखेलाच करायचं आहे. किंबहुना ज्या काही सेवा उपाय सांगणार आहे हे तुम्हाला सगळं, कारण संपूर्ण 12 तारखेला संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे. आता गतहरी याचं नावच आहे गत आणि हरी. गत म्हणजेच काय की आपल्या आयुष्यातील आलेले संकट, दुःख, वेदना, त्रास त्याचं हरण होऊन जाऊ दे. माझ्या आयुष्यात जे काही कष्ट आहे ना त्याचं हरण होऊन जाऊ दे. म्हणूनच या गतहरी इतकं सुंदर नाव याला पडलंय. पण बऱ्याच लोक मग गटारी आहेत, दुसऱ्या दिवशी श्रावण होतं, सर्रास मांसाहार केला जातो. खरं तर बघायला गेलं तर गतहरीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये, कारण हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. जे काही तुम्हाला कारण सांगितले त्याचा महत्वाचा दिवस मानला गेला आहे. तर चला आपण बघूया की आता आपल्याला घरातल्या घरात दीपपूजन कसं करायचं आहे. सगळ्यात आधी तर दीपपूजन कोणीही करू शकतो आणि ते तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. काही लोक सकाळी करतात तर काही लोक संध्याकाळी करतात. तुमच्या गावाकडे तुमच्या घरात जी पद्धत आहे त्याच पद्धतीने आपल्याला सगळं छान असं दिव्यांचं पूजन करा. सर्वात आधी चौरंग किंवा पाट तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे. पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे. आपल्या घरातील जे काही दिवे आहे ना ते तुम्हाला धुवून स्वच्छ करून त्याची आपल्याला पूजा करायची असते. आधीच्या काळी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपल्याकडे ना एक लॅम्प असायचा जो रॉकेलवर चालायचा, तर त्याची सुद्धा पूजा केली जायची. जर तुमच्याकडे असेल तो तर त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. बऱ्याच ठिकाणी स्टोव्ह असतो किंवा चूल असते, त्याची सुद्धा पूजा केली जाते. आता त्या संदर्भातली ना सविस्तर माहिती मी तुम्हाला नक्की शेअर करेल. बघा, सगळ्यात आधी ना मी इथे तांदळाच्या राशी काढून घेतलेला आहे, कारण त्याच्यावरच आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहे. राशी काढून घेतल्यावर त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि नंतर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहे. बघा, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी पद्धत असते. काही ठिकाणी असं असतं ना की फक्त एकच दिवा लावायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की सगळेच दिवे लावायचे असतात. तुमच्याकडे काय पद्धत आहे, तुम्ही एक दिवा जरी लावला तरी हरकत नाही किंवा तुम्ही सगळे दिवे लावले तरी हरकत नाही. पण लक्षात घ्या, एक दिवा हा तुपाचा नक्की असावा. थोडक्यात काय तर एक दिवा तेलाचा आणि एक दिवा तुपाचा तुम्हाला घ्यायचा आहे. माझ्या घरात जे काही दिवे आहे ते मी सगळे घेतले. इथे छानपैकी त्या दिव्यांची मी मांडणी करून घेतली. ही जी मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता. म्हणजे सकाळी देवपूजा केल्यानंतर देवाच्या समोर तुम्ही मांडणी करू शकता किंवा तुमच्या घरात दुसरीकडे जागा असेल तर तिथे करू शकता. काही ठिकाणी फक्त किचन ओट्यावरही मांडणी केली जाते. तुमच्या गावात तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता. आता ताई, आमच्याकडे कोणी करत नाही किंवा आम्ही दुसऱ्या गावाला राहतो, आमचं मूळ गाव दुसरीकडे आहे, तरीही तुम्ही तुमच्या घरातील दिव्यांची पूजा करावी. काय असतं ना, जेव्हा श्रावण महिना सुरू होतो ना तेव्हा दिवस लहान आणि रात्र मोठी होते. आधीच्या काळी तर खरं हेच व्हायचं. जुन्या काळी कदाचित आपणही ते पाहिलं आहे की गावोगावी ना लाईटीचं प्रमाण फार कमी असायचं. दिवसभर लाईट जायची आणि हेच त्यामागचं कारण होतं की सगळे दिवे स्वच्छ करून धुवायचे, की जेणेकरून जेव्हा लवकर अंधार होईल ना तर ह्याच दिव्याचा वापर केला जायचा.
आणि आता जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी लाईटीचं प्रमाण तर नाहीच आहे आणि इन्व्हर्टर असल्यामुळे आपल्याला ह्या दिव्यांची गरजही पडत नाही. पण श्रावण महिना म्हटलं तर सण सुरू होता आणि श्रावण महिना तर हा सणांचा राजा आहे. मग जर आपण आपले सगळे दिवे, कारण कुठल्या ना कुठल्या व्रतवैकल्याला आपल्याला हे दिवे लागत असतात आणि ते काढून त्याची आपल्याला पूजा करायची असते आणि कुठेतरी हा सुद्धा एक कृतज्ञतेचा एक भाग आहे. कारण दिवा हा आपल्यासुद्धा आयुष्यातील अंधकार दूर करतो आणि आपल्याला सुखाची आणि यशाची प्राप्ती मिळत असते. तुमच्या घरात जे काही तूप असेल ते तुम्ही वापरू शकता किंवा तेलही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. 2 वाती मिळून एक वात करायची आहे आपल्याला आणि आपल्याला असे दिवे लावायचे आहे. तुम्हाला आधी सांगते, जर तुम्हाला एक दिवा लावायचा असेल तर तोही करू शकता किंवा तुम्ही सगळे दिवे लावले तरी हरकत नाही. प्रत्येकाकडे ना वेगवेगळी पद्धत आहे. या दिवशी काही घरात पुरणाचा नैवेद्य केला जातो, तर आता आमच्याकडे लाह्या आणि दूध हाच नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे लाह्या, दूध आणि साखर. आता मला लाह्या तर काही भेटल्या नाही, पण मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवणार आहे. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही नव्याने करणार असेल तर तुम्ही अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवून ते तुम्हाला सगळ्यांना प्रसाद म्हणून खायचं आहे. काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे दिवे केले जातात, ज्याला उकड दिली जाते आणि त्यांचं सुद्धा म्हणजे त्याने सुद्धा मुलांचं औक्षण केलं जातं. आणि काही ठिकाणी असं आहे की यातीलच एखादा दिवा घ्यायचा आपण आणि त्याने मुलाचं औक्षण करायचं. तर त्याची जी योग्य पद्धत आहे ना, त्या संदर्भात मी लवकरच तुमच्यासोबत माहिती घेऊन येईल. तर या पद्धतीने आपल्याला सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. नंतर प्रत्येक दिव्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. फूल असेल घरातील कुठले पण, तर ते फूल तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे. हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची किंवा दिव्यांची सुद्धा आरती आहे, तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. आरती म्हणून झाल्यावर एक मंत्र आहे जो तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल, तोही तुम्हाला म्हणायचा आहे. तर मंत्र आहे, दीप सूर्य अग्नी रूपस्तवम तेजसहा तेज उत्तमम गृहाण माकृताम पूजाम सर्व काम प्रदे भव. म्हणजेच हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहे. तेजामध्ये सर्व उत्तम तूच आहे. माझी पूजा स्वीकार कर आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. आता बघा, इथे मी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. त्याच्यावर मी तुळशीपत्र ठेवले आहे. तुम्ही लाह्या पण अर्पण करू शकता, पण मला काही लाह्या मिळाल्या नाही. हे करून झाल्यावर आपल्याला शुभम करोती सुद्धा म्हणायचं आहे. बघा, काही ठिकाणी आजही पणती वापरलीच जाते. मग आपण तुळशीला दिवा लावायचा असो किंवा औदुंबराला कुठे पण असेल, तुमच्याकडे पणती असेल तर त्याची सुद्धा पूजा करावी. दीप अमावास्या म्हटलं तर लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय उत्तम दिवस. मग काय साधना करायची आहे, तर नक्कीच तुम्ही 16 वेळा 11 वेळा जसं जमेल त्या पद्धतीने महालक्ष्मी अष्टकं पठण करू शकता. 1 वेळा 16 वेळा तुम्ही श्री सुक्तम पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, कुबेर मंत्र आणि आपला जो नवारणव मंत्र आहे त्याचं पठण करू शकता किंवा जो आपला कमलात्मक मंत्र आहे त्याची एक माळ तुम्ही जप करू शकता. तुम्हाला जेवढी सेवा जमेल आणि जशी जमेल त्या पद्धतीने सेवा करा. जेव्हा तुम्ही दीपपूजन कराल ना, तेव्हाच ही तुम्ही सगळ्या सेवा उरकून घ्या, म्हणजे मग तुम्हाला दिवसभर ताण राहणार नाही. आता ही मांडणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे, त्या दिवशी उचलू नका. जरी तुम्ही सकाळी सेवा केली तरी सुद्धा त्या दिवशी मांडणी उचलू नका. सगळ्या लोकांनी घरातील या दिव्याचं दर्शन घ्यावं आणि सांगितलेला मंत्र म्हणावा. आता सगळ्यात महत्त्वाचं ताई, मासिक धर्म असेल तर तुम्ही फक्त दिवे स्वच्छ करून ठेवू शकता. घरात कोणी असेल तर त्यांना सेवा करायला लावा, त्यांना पूजा करायला लावा. आणि जर सुतक विटाळ असेल तर अर्थात ही पूजा नाही करता येणार, पण तुम्ही दिवे वगैरे स्वच्छ धुवू शकता. पण ज्यांना वाटतं की मला हे सगळं गोष्टी पाळायचं आहे, सुतक विटाळ वगैरे, मग त्यांनी काय, त्यांचं सुतक संपलं, विटाळ संपलं तर तुम्ही दिवे धुवू शकता. तर तुम्ही बघितलं, याच पद्धतीने आपल्याला म्हणजे दिव्यांची पूजा करायची आहे. नक्कीच दिव्यांची आरती घ्यावी, जी आरती तुम्हाला येते ती घ्यावी. आता कोणी काय खावं, किती खावं, कसं खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण गतहरी अतिशय सुंदर, आणि मला नाही वाटत मी कितीही सांगितलं तरी ताई आमच्या घरातले ऐकणार नाही, मग आम्हाला करून द्यावंच लागेल, तर तो तुमचा अगेन वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझं असं म्हणणं आहे की त्या दिवशी तुम्ही जरी ते पाळण्याचा प्रयत्न करा आणि ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आता मांसाहार, आपण ह्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणार आहोत, तर मांसाहार खरंच केलं पाहिजे का हे तुम्ही बघा. बऱ्याच ठिकाणी धूम्रपान, मद्यपान सर्रास प्रकारे होतं. बऱ्याच ठिकाणी धूम्रपान, मद्यपान हे सर्रास प्रमाणे होतं. तर मला असं वाटतं की तुम्ही एवढी सुंदर सेवा करत असता किंवा तुम्ही काही उपाय करणार आहे ना, तर त्याचा फरकही तुम्हाला पडला पाहिजे. बाकी तुमची वैयक्तिक इच्छा.
मी परत एकदा सांगते, काही ठिकाणी, काही गावामध्ये, काही समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. नक्कीच आपण आपापली पद्धत पाळावी. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.